महात्मा फुलेंचा विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारावा. नामदार प्रतापराव जाधव. महात्मा फुले शाळेत महिला जागर कार्यक्रमाचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले उद्घाटन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त बुलढाणा शहरातील महात्मा फुले प्राथमिक तथा माध्यमिक शाळेत महिला जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके, प्रवक्ता उबाठा, ओमसिंग राजपूत, जिल्हा शिवसेना प्रमुख, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अश्विनीताई जाधव तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, महिला अध्यक्ष प्रीतीताई खंडारे, महात्मा फुले शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव यांनी महापुरुषांना जातीच्या बंधनात न अडकवता त्यांनी केलेले कार्य सर्वांपुढे यावे असे आवाहन केले. तर महात्मा फुले यांचा विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारावा व त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला आपण सर्वांनी पुढे न्यावं असे आवाहन ठाकरे गटाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी केले. तर महिलांनी आपला आहार विहार योग्य ठेवून आजारापासून दूर राहावे असे आवाहन प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी जाधव यांनी केले. या प्रसंगी उत्सव समितीतर्फे महिलांसाठी विविध सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी तसेच समाजातील अनेक मान्यवर, महिला, पुरुष उपस्थित होते. त्यामुळेच त्यांचा जन्मोत्सव हा निश्चितच आपला स्त्री मुक्तीचा सोहळा म्हणून आपण सगळ्या महिलांनी साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे यांचं दाम्पत्य जीवन हे किती चांगलं होतं, किती आदर्श होतं, याचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तसाच अभ्यास करायचा आणि बाकी इतर कुठलीही गोष्ट आयुष्यात महत्त्वाची नव्हती. MBBS केलं, MD केलं, नंतर डायबिटीजचं शिक्षण घेतलं, नंतर शिक्षण असं करत करत मग लग्न झालं. मुलगी पहिल्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा मुलगी राहिली त्यावेळेला बॅकएक सुरू झाला. तेव्हा कधीतरी कुठेतरी शंकेची पाल चुकली की आपलं वय इतकं कमी आहे आणि पाठ का दुखायला लागली आताच. तरीही तो पहिला गेला, लाडाचं असलं बालपण असल्यामुळं शेतकऱ्याबद्दलच्या त्यांच्या भावना, शेतकऱ्याबद्दल त्यांनी केलेलं लिखाण अनेक पुस्तकाच्या रूपातून आज आपल्यासमोर त्या ठिकाणी उपस्थित आहे. अशा या महापुरुषाच्या जयंती आणि जे उत्सव आपण जे साजरे करतो ते खऱ्या अर्थानं यांचा आदर्श आपल्या पुढच्या पिढीने घेतला पाहिजे. यांचं जे काही कार्य होतं किंवा यांनी जे काही संदेश समाजाला दिलेले आहेत किंवा समाजाच्याकडून त्यांच्या ज्या काही कल्पना होत्या त्या पूर्णत्वास जाण्यासाठी आपण हे जयंतीसारखे या ठिकाणी उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये गावागावात सर्व लोकांना, सर्व समाजांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी करतो.